नमस्कार. महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये ज्यांनी आपल्या स्वतःच्या नावाचा एक स्वतंत्र वेगळा ठसा उमटवला ते विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव गावचे. अशा या गुलाबराव बोरगावकर यांच्या मळ्यामध्ये मी आलेलो आहे आणि माझ्या दोन्ही बाजूला त्यांचे चिरंजीव बसलेले आहेत. एक आहेत की मुबारकभाई बोरगावकर. गुलाब मामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हयातीत त्यांची सर्व कामं संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना यांच्या आणि गुलाबराव बोरगावकर यांच्या तमाशा फाडात 1984 पासून कित्येक वर्ष करणारे आणि अजूनही तमाशा परंपरेमध्ये सातत्यानं सक्रिय असणारे असे मुबारकभाई माय बसलेत. भाई नमस्ते. नमस्ते. आणि दुसरे चिरंजीव त्यांचे आहेत की आझाद तथा पापाभाई बोरगावकर. हे सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. जरी ते कलावंत नसले तरीसुद्धा समाजात एक वेगळी आपली प्रतिष्ठा इमेज असणारे आणि माणूस म्हणून आपलं स्वतःचं एक वेगळेपण जपणारे पापाभाई आहेत. नुकताच त्यांनी एका चित्रपटामध्ये टेलिफिल्ममध्ये काम केलेलं आहे. त्या अनुषंगानं प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहे. तर भाई नमस्ते. तुमच्यापासूनच सुरुवात करूया की नुकताच आमचे आदरणीय मित्र रामदास राऊत शिरूर पुणे जिल्ह्यातील त्यांनी अनेक असंख्य लघुपट तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये घुंगरू नावाचा तमाशाप्रधान चित्रपट त्यांनी केलेला आहे आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी कला केंद्र याच्याविषयीचं काही मंथन केलेलं आहे. विशेषतः जास्तीत जास्त भर त्यांनी कला केंद्रावर दिलेला आहे. कला केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तिथं समाजाचा होणारा त्रास या दृष्टिकोनातून रामदास राऊत यांनी त्याच्यात विषय हाताळलेला आहे. बहिणा त्याच्यात आबा नावाची भूमिका मिळालेली आहे, मुख्य केंद्र चालवणारे आणि खरोखर सगळ्यांच्या भूमिका सरस झालेत. भाई मी जरी चित्रपटाच्या शूटिंगला आलो नसलो किंवा त्याच्यामध्ये मी फक्त या चित्रपटाचे संवाद लेखन दुरुस्त करून दिलेले आहेत एवढाच माझा भाग आहे. भाई तुम्ही गेलेला होता आणि चित्रपट बनलेला आता अनेकांच्या प्रतिक्रिया येतात. तुम्हाला पहिल्यांदा काम केल्यानंतर कसं वाटलं आणि आता काय अवस्था आहे तुमची? नमस्कार. चित्रपट तमाशात काम करणं एक वेगळे काम आहे आणि कॅमेरा पुढं काम करणं हा फार म्हणजे जिकिरीचं काम आहे. हो. मग आम्हाला ते काय कधी माहीत नाही. मी राऊत साहेबांना म्हटलं मला ते काही जमायचं नाही सर, माझ्या जागेला पर्याय एखादा माणूस ठेवा. नाही म्हटले तुम्ही करायचं आहे. पण नंतर जरा थोडी त्या कॅमेरावाल्याने आम्हाला ते अर्धा पाऊण तास त्यांनी त्यांच्यात जरा रमवून घेतल्यानंतर सांगितलं, म्हटलं असं नाही असं करा. मग त्यात आपण करण्याचा प्रयत्न केला आणि अशी काय प्रतिक्रिया आहे की आपलं ते काम बरं झालं असं म्हणतात. हो. पण माझं लक्ष नेमकं त्यात काय आपल्या कमी राहिलेत, काय त्रुटी राहिल्यात त्याच्यावर लक्ष माझं अगदी बरोबर. तुम्ही कोणती भूमिका केली त्याची? मग त्यात कला केंद्र दाखवलंय. कला केंद्राची अवस्था किंवा अन्याय हा तमाशा कलावंतावर होतो, फडमालकावर होतो, कला केंद्रावर होतो. पण कला केंद्रच प्रमुख धरून त्यांनी कला केंद्र, त्यात असणाऱ्या पार्ट्या, त्या स्टेजला असणारा जो पब्लिककडनं होणारा त्रास हे सगळं दाखवलं. त्या कला केंद्राचे प्रमुख म्हणून मी मालक आबा काळे म्हणून माझी भूमिका. हो हो. म्हणजे जवळजवळ ते एक 20-25 दोन तासाची 1.5 तासाचा पिक्चर आहे. किती दिवस तुम्ही तिथं होता? आम्ही तिथं तीन दिवस होतो. बर. 3 दिवसात त्याने ते शूटिंग एक आउटडोअर पण केलं, बाहेर बी होतं आणि नंतर त्याने ते कार्यालय घेतलं होतं, मंगल कार्यालयात बी घेतलं आणि एका बंगल्यात बाहेर शूटिंग होतं. हो. बाहेरची शूटिंग तिकडे होतं. हो. म्हणजे हे सगळं तुम्ही मग त्यावेळेला तुम्हाला काय अनुभव आला त्याच्यात? अनुभव काय आला की कॅमेरा पुढं उभं राहणं कसं असतंय, तमाशात काम करणं 2-4 जण असतोय. हो. आणि कॅमेरामन जेव्हा आपला शूटिंग घेतो त्यावेळेला सगळं लक्ष कॅमेरामन किंवा त्याच्या साईडला असणारे 4 माणसाचं सगळं लक्ष त्या व्यक्तीकडे केंद्रित असतं. त्यामुळे त्या माणसावर बर्डन येतं, आपण चुकतोय का, काय झालंय का, काय नाही. प्रेक्षक कमी असतात आणि त्यातनं ते थोडं करत आम्हाला जरा एक 2-3 सीन जरा अवघड गेलं तर पुन्हा ते काम करायला आम्हाला जरा म्हणजे मूड आला. बरं, रामदास राऊत यांनी ही निर्मिती केलेली आहे आणि त्यांनी खूप सुंदर असा विषय त्याच्यामध्ये हाताळलेला आहे. तुम्हाला नवोदित कलाकारांना अनेकांना त्यांनी संधी दिली, पण त्यावेळेला तुम्हाला अनुभव आला आहे ते सगळे सांगितले. पण खरोखर म्हणजे हा एक विषय चांगला आहे बाबा असं काय वाटून तुम्ही काम केलं का? हो, चांगलं आहे म्हणूनच. आणि पोटतिडकीनं मला जरा आमच्या अभ्यासाच्या ह्यानं ज्या माहीत होत्या गोष्टी त्या माझ्या जोडीला कला केंद्राची मालकीन म्हणून शोभा लाखे होत्या. त्या थिएटर मालकीनच आहेत. त्यामुळे त्यांच्या काय अडचणी असतील त्या आम्ही सांगून त्या आम्हाला त्या दोन्हीच्या अनुषंगानंच संवाद होते ना. त्यामुळे त्या आम्हाला थोडासा काय एवढं काय लय अडचण आली नाही. हो.
म्हणजे ते सगळं म्हणजे तुम्हाला एक वेगळा अनुभव आला त्याच्यातनं. बरं, चित्रपट आता तो प्रदर्शित झाला, अनेक लोक बघायला लागले, लोकांच्या चांगल्या जाणकार लोकांच्या प्रतिक्रिया त्याच्यावर आहेत, समीक्षकांनी पण त्याच्यावर सांगितलेलं आहे. ती जरी हा पडद्यावरचा सिनेमा नसला तरीसुद्धा एक यूट्यूबवरचा एक आता सध्या यूट्यूबसुद्धा एक खूप प्रभावी माध्यम आहे आणि इथनं लोकांच्यापर्यंत जातात, ते टिकून राहणार आहे चित्र, म्हणजे कायम यूट्यूबवर दिसणार आहे. मग असा तुम्हाला काही लोकांचा प्रतिक्रिया अनुभव आले का की बाबा कौतुक झालं किंवा भूमिकाचं तुमच्या दाद मिळाली, असं काय झालंय का? आले की आम्हाला 2 पत्रकार आमचे इस्लामपूरचे ते म्हणले की तुम्ही असला नसला तुमचं नातू परतून सुद्धा म्हणतील हे आमचा आजोबा ह्या पिक्चरमध्ये होता. हे तुम्हाला दस्तावेज राहिला म्हणजे पुस्तक रूपात राहतं तशा पद्धतीने राहिलंय आणि ते काम केल्यामुळं आता आम्हाला वाटतं आम्ही कुठं काय कसं केलंय, परंतु जे प्रेक्षकांना आवडलं त्यांनी प्रतिक्रिया दिल्या चांगलं काम झालंय असं. हो. परत हे बघितल्यानंतर मला 2 ठिकाणी आणि एक इस्लामपूरचे एक टेलिफिल्म तयार करणारे जे रील तयार करतात त्या दोघांचाही निरोप आला की अजून एक 35 मिनिटाची रील करायची आहे आम्हाला ह्या विषयाला धरूनच, ह्यातलं राहिलेला भाग असं करायचं. तर राऊत सर म्हणले आता हा कला केंद्राचा झाला, पारावरचा तमाशा आणि त्याचं जीवन जडणघडण हे आपल्याला याच्यावर पिक्चर करायचं आहे. आणि हा जो पिक्चर झालेला आहे ह्यात अजून हा पुरस्कारासाठी देताना द्यायचा आहे त्याला जर काही चुकून एखादा पुरस्कार मिळालाच किंवा हा मोठा पडद्यावर जरी करायचं सुद्धा माझी वाटचाल त्याच्यावर चालू आहे, हा मोठा पिक्चर करायचा म्हणून. ठीक आहे, खूप सुंदर. वही एक कला केंद्र आणि तमाशा कलावंताच्या व्यथा याविषयीचा हा घुंगरू चित्रपट रामदास राऊत यांनी निर्माण केलेला आहे आणि त्याच्यावरच्या खूप सुंदर अशा प्रतिक्रिया आत्तापर्यंत आलेल्या आहेत. भाई मी तुमच्याकडे येतो आता की तुम्ही विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि तुम्ही आत्तासुद्धा तमाशा कलेशी सक्रिय आहात, खूप तळमळीनं तुम्ही सातत्यानं काम करता. तुम्ही सुद्धा हा एक चित्रपट बघितला म्हणजे आपल्या बंधूंनी त्याच्यात काम केलं आहे बाबा किंवा काय आहे हे उत्सुकतेनं कळलं की बाबा अनेकांनी आहे, तर हा चित्रपट किंवा हा जो टेलिफिल्म कशी झाली हो? विषय चांगला घेतलाय तिने राऊतने. हां विषय चांगला आहे कारण सध्याच्या आताचं जे कला केंद्राचे जे हाल आहे किंवा कला केंद्रावर जे या गोष्टी घडतात त्याचं चित्रीकरण समाजापुढे मांडण्याचं काम राऊत यांनी चांगल्या प्रकारे केले. हो. आणि त्यातून दुसरा एक विषय चांगला म्हटला असा की आजकाल जे या लोकांच्या मध्ये एक समज निर्माण झालेला आहे किंवा आहेच पहिल्यापासूनचा की कारण कला केंद्रावर गेलेली माणसं ही पाक वाह्यात जातात, एक दुसरी संसाराची बरबादी होते आणि लोक त्यांना या कलावंत थिएटरमध्ये हे त्या व्यक्तीला पाक लुबाडतात असा आतापर्यंतचा हा समज आहे. परंतु त्यात त्यांनी राऊतनी जी चित्रीकरण जी केलं की ते देशमुखाचा मुलगा येऊन जाताना त्याची चेन पडली जाते, तोच त्रास आणि देतो. तो त्रास देतो पण त्याची चेन पडलेली असते. परंतु तो थिएटर मालक आणखीन थिएटर मालकीन दोन्हींच्या विचारानं पुन्हा त्याला घरी नेऊन ते परत देतात. म्हणजे यातून त्यांनी एक समन्वय साधण्याचा चांगला प्रयत्न केला की हे कलावंत तसे नाहीत, कलावंत लुबडत नाहीत, हे त्याच्या लिहून देतात, परिस्थिती यांची कशीही असो. आता तो त्याच्या पाठीमागचा विषय आहे तसा की कलावंत पैसे मागतात, त्यांच्याकडे पैसे नाहीत, बघूया पैसे देतो म्हणून सांगतात का ते थिएटर मालक. अशा वेळेला तो सापडलेला दागिना म्हणजे आज जवळ 4-5 लाखाचा दागिना सापडलेला आहे. 5 लाख रुपये खर्च झालेला आहे, ते तोंडानंच त्याचा मुलाचा बापच सांगतोय सरळ. पण ती वस्तू त्याच्याकडे दिली. मग ह्यांच्या मनात त्या वेळेला ती जर लुटण्याचीच भावना असती तर हे एक 5 लाखाचा ऐवजी देण्याची काही गरजच नव्हती ना. हे काही चोरलेला नव्हता किंवा लुबाडलेला नव्हता, हा सापडलेला होता. परंतु सापडलेला देऊन तुझी वस्तू तुला देऊन तुमच्या मुलाला समजून सांगा इथपर्यंत संदेश यातून दिला जातोय. हे एक चांगल्या प्रकारचं एक चित्रण आणि लोकांना याविषयीचा समज देण्याचं काम त्या माध्यमाने या प्रसंगातून करण्यात आलं, ते बरं वाटलं. खूप सुंदर भाई, तुम्ही इतकी मार्मिक आणि अत्यंत समर्पक तुम्ही प्रतिक्रिया देताय. मला तुम्ही जातीवंत कलावंत आहात आणि तुम्ही तमाशा या आपल्या महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या कलेत काम करताय, तुमचं स्वतःचं आयुष्य त्याच्यात तुम्ही समर्पित केले. आता ह्याच्यात विषय आलाय कला केंद्राचा. तुम्ही कधी कला केंद्राकडे गेला नाही किंवा कला केंद्रात कधी काम केलेलं नाही किंवा कशाचाही संबंध तुमचा आला नाही, पण कला केंद्र काय आहे तुम्हाला माहित आहे. हा तमाशा आणि कला केंद्र ह्याच्यात काय फरक आहे? तमाशा ही सर्वसामान्य लोकांचं एक करमणुकीचं सगळ्यात मोठं साधन आहे तमाशा ही.
कारण त्यामध्ये हर बाजू घेतल्या जातात. समाजातील असणाऱ्या त्रुटी या समाजापुढे मांडण्याचं काम सोंगाड्याच्या रूपानं किंवा वगनाट्याच्या रूपानं समाजामध्ये मांडलं जातं. परंतु संगीत पार्टी आणि थिएटरमध्ये तो काही विषय नसतो. फक्त तुम्ही आलात, तुमची हौस पूर्ण करायची. म्हणून हे माझं गाणं म्हणा, हे 100 रुपये घ्या, हे 200 रुपये घ्या, हे माझं गाणं म्हणा, की त्याची हौस पूर्ण करण्याचं काम ते थिएटरमध्ये केलं. आणि फरमाईश त्याची फरमाईश केली जाते. ही तर आम्ही बिगर पैशाची फरमाईश करतो. हो. पण त्यात हा असा तुम्ही आमच्याजवळ आम्हाला आला ते तिकीट काढून आलेलं. हो. तिकीट काढून आले, त्या तिकिटाचा तुम्हाला मोबदला देणं हे आमच्या कलावंताचं काम असतं. हो. म्हणून त्या परीने आम्ही ते प्रयत्न करत असतो. आता थिएटरमध्ये तिकीट काढून आलेले आहेत हे मान्यच आहे. त्या मानानं एक मामुली शुल्क आहे ते तिकीटची त्यांचं थिएटरमध्ये. परंतु त्यांचा हा एवढा परिवार चालणं कशावर चालणार हा भाग आहे त्याच्या पाठीमागचा मोठा. कारण आजकाल संगीत पार्टीमध्ये मुली मिळणार झालेले, थिएटर बंद पडायला लागले. याला कारण काय, मुली आता तिकडे यायलाच कोणी तयार होणं झाले. मग आलेल्या मुलींचा महिन्याचा खर्च सुद्धा भागत नाही. मग फड मालकीने काय करायचं, तर अशी ही फरमाईश त्यांना करावीच लागते, त्याला इलाज नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तमाशा ही कला सर्वसामान्यांची आहे, गरिबांची आहे. कमी तिकटीमध्ये त्याच्यात तास 2 तास गण गवळण बतान वेगवेगळ्या घटकातून बघायला मिळतं. आणि ज्यावेळेला आपण कला केंद्रात जातो तेव्हा फक्त गवळण आणि लावण्या आणि ती पिक्चर मधली काही गाणी एवढंच. आणि दुसरी गोष्ट, तिथं येणाऱ्यांची संख्या पैसेवानांची, पैसेवाले म्हणजे स्वतःचा शौक जास्त पैसे देऊन करणाऱ्यांची. त्यामुळे तशा पद्धतीनं तिथं त्यांना वागावं लागतं किंवा ज्याला जसा मागणी तसा पुरवठा द्यावा लागतो. हा त्याच्यातला फरक आहे खूप. आणि काय काय कारण काय त्यांना द्यावं लागतं, म्हणजे त्यांचं पोटच त्यांना सांगते. हो, जर आता तुम्ही त्यांना त्या प्रकारचा प्रतिसाद जर दिला नाही तर त्याच्याकडून जी होणारी दौलत ज्यादा जी 2-4 आहे, त्या दौलत ज्यादावर ही 4-8 दिवस यांची प्रपंचाची निघणार आहे, हे निघणार नाहीत. त्यामुळे त्याची जी इच्छा आहे किंवा जी त्याची फरमाईश आहे ती फरमाईश त्यांना पूर्णच करावी लागते. मग कुठलंही का असं गाणी एवढ्या तयारीनं त्या मुलींना ठेवावं लागतं की कुठला प्रेक्षक एखादं कोणतं गाणं सांगेल, कुठली लावणी सांगेल हे सांगता येत नाही. पण ती तेवढी तयारीच असावी लागते. अशा माध्यमातून तिने ते करत असते. हो. खूप सुंदर. मुबारक भाई यांनी सुद्धा या चित्रपटाविषयीची आपली भूमिका सांगितलेली आहे. त्याचबरोबर कला केंद्र आणि तमाशा याच्यातला थोडक्यात या ठिकाणी त्यांनी आढावा घेतलेला आहे. भाई, तुमच्याकडे पुन्हा येतोय मी. मला फक्त एक सांगा की हे सगळं तुम्ही करताय, तुम्ही कलावंताची मुलं आहात, पण तरी पण तुम्हाला या चित्रपटात काम करावं असं का वाटलं? ह्या गेले 7-8-10 वर्ष झालं मी वसंतराव जगतापांना या बेल्ला महोत्सवाला जात होतो. अण्णाची माझी काही एवढी ओळख नव्हती. सुरुवातीला सावळज इथं आमचे लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक संपतराव पार्लेकर सरांनी महोत्सव घेतला छोटासा, 2 तमाशे होते. त्यावेळी अण्णाची माझी ओळख झाली आणि अण्णांची त्या दिवसापासून अण्णांची आमचे म्हणजे बोलणे किंवा त्यांची ओळख झाली 2021 पासून. 21 पासून. तिथं त्यांनी तिथं जाताना जाहीर केलं की तिथं म्हणले येणाऱ्या महोत्सवमध्ये संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांचा जीवनगौरव पुरस्कार मुबारक बोरगावकरांना द्यायचा आहे. ही बातमी सांगितली ना आम्ही आलो. त्याच्यानंतर आमची 2-3 माणसं तिथे गेली. म्हणजे पार्लेकर सर सक्रिय राहिले आणि तिथले बरेच 2-3 जण सक्रिय राहिल्यामुळं अण्णांनी पुन्हा 1-2 वर्षात तिथं गुलाब बोरगावकरांचा फोटो माडिकांनांच्या बरोबर लावून ती जणू दोघांच्या नावाचाच महोत्सव असा केला. आणि ह्या याच्यातनं लोककलेचा अभ्यास आला. मग तिथं लावणी असतात, तमाशे असतात. तमाशावर आपण बराचसा असा अभ्यास आपला आहे किंवा का आमच्या वडिलांचाच तमाशा होता. वडिलांच्या नंतर आम्ही 2 वर्ष तमाशा चालवला. त्याच्या व्यथा काय माहीत आहेत आणि लावणीच्या किंवा संगीतवारीच्या काय व्यथा असतात ही आपण बारकावून बघितले. मग तो विषय जरा चांगला असल्यामुळं शोभा लाखेनं सांगितलं की ते आपल्याला करायचं आहे. रामदास राऊत सुद्धा म्हणले आपण संगीतवारीवर हे करायचं आहे. ठीक आहे म्हटलं, करायला काय हरकत नाही म्हणून मी होकार दिला. ठीक आहे, करूया. हो, खूप सुंदर. तुम्ही काम आवडीतून केलेलं आहे. विशेषतः माननीय वसंतराव जगतापांना बेल्ला तमाशा महोत्सवाचे प्रणेते, हे सर्वसामान्य लोकांना मिळून मिसळून घेणारं व्यक्तिमत्व, आमच्यासारख्याला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व. भाई, आम्ही सुद्धा ज्यावेळेला जातो त्यावेळेला खूप आमच्यावर माया आणि प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता येणाऱ्या माणसाचं स्वागत करणं, त्याला सगळ्या सेवा देणं. आणि आता साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था नव्यानं त्यांनी उभा केलेली आहे आणि एक खूप जिद्दीचा माणूस आणि त्यांच्या
प्रेम असतं. त्यांनी सुद्धा या घुंगरू चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका वसंतराव जगतापांनी केलेली आहे. सगळ्यांच्या बरोबर आमचे एक आदर्श म्हणजे कोण कुठला पुणे जिल्हा आणि सांगली जिल्हा, पण याच्यातली माणसं जेव्हा आपलीशी होतात त्यावेळेला इथं कुठंतरी काहीतरी एक छंद म्हणून करतो आणि त्या भूमिकेतून तुम्ही त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. भाई तुम्हाला नव्यानं संधी मिळाली तर तुम्ही जाणारच आहे किंवा जालच, पण आपण छंकू म्हणून करतोय, आपण काही पैसे म्हणून करणार नाही. तर भाई तुम्ही सुद्धा एक कलावंत आहात, तुम्हालाही एखाद्या चित्रपटामध्ये आम्ही कुणी काम दिलं तर तुम्हाला ती करायची तयारी तुम्हाला काही करावं जास्त लागणार नाही. पण तरी एक कलावंताचं घर आहे आणि कला तुमच्या अंगात आहे, त्यामुळं ती कला पुढं नेण्याचं काम काही निमित्तानं आपण करतोय. याच्यातनं माणसं मिळतात. मी पाहिलेलं आहे वसंतराव जगतापांना जसे त्यांच्या सहवासात आम्ही गेलो तसं पापा बहिणीसुद्धा या परिसरामध्ये इस्लामपूर आणि या परिसर सगळा सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी माणसं मिळवलेली आहेत आणि आता त्यांनी भूमिका केलेली आहे, आनंद आणि शौक म्हणून केलेली आहे. यापेक्षा आता आणि काय पाहिजे नाही. आता जर संधी मिळाली तर आपल्या नेमका चुका किंवा आपण कमी कुठं पडलोय याच्यावर माझं लक्ष देऊन आता जर संधी मिळाली तर नक्कीच त्यात सुधारणा करून काम करण्याची माझी जिद्द आहे. यात आम्हाला सहकार्य, आता माझं थोडंफार शिक्षण एवढं नाही तरीसुद्धा आमचे इस्लामपूरचे ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सर, संपतराव पार्लेकर सर ह्या लोकांनी मला त्यांचं कार्यक्रम असो कुठं भाषणाला जाऊन दे, परंतु मला ढकलत नेऊन ह्या गोष्टीची मला त्याने माहिती दिली, माझा संपर्क आणला आणि त्यांच्याच प्रेरणेनं आज आमच्या वडिलांचं कहाणी एका सोंगाडीचं पुस्तक जे सरांनी प्रकाशित केलं 2-3 वर्ष झालं, आज पुस्तक बी महाराष्ट्रभर गाजलं आहे. आमच्या वडिलांच्या नावालाही पुन्हा 40 वर्षानंतर पुन्हा ती जिवंत एक दस्तावेज ठेवल्यागत तुम्ही सरांनी ठेवला. या लोकांचं आमच्या कुटुंबावर त्या दोघांचंही फार मोठं सहकार्य आहे, लक्ष आहे. आम्ही कधीही विसरू शकणार नाही. कारण का आम्ही करून स्वतः कुटुंबातलं करून काय होत नाही, पण बाहेरल्याने कोणी जर त्याला एक चांगलं म्हणावं लागतं. ते काम माडिकांनांचं पुस्तक असून दे, गुलाब मामाचं पुस्तक असून दे, सर तुम्ही फार सुंदर घेतले. अजून लोकांच्या प्रतिक्रिया येतात, अजून मला पुस्तक मागून घेतात. तर ह्या अशा गोष्टी अजून बी कोण राहिला असेल महाराष्ट्रातला एखादा मोठा ज्येष्ठ कलाकार तरीसुद्धा सर त्यांच्यासाठी काम करत राहावा. फक्त संगीत बारीचा विषय असा होता की DGमुळं आज जे कला घुंगराव जी चालणारे पार्टी आहेत ते थिएटर आहेत, ते थिएटर आज अक्षरशः बंद झालेले आहेत. मग खरी कला जी आहे ती घुंगरावर पाईप पेटी आणि ढोलची तबला याच्यावर चालणार आहे. ह्याच्यावर चालणारे कुटुंब आहेत. आज DGमुळं हे थिएटर बंद झालेत. थिएटरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तर पारंपरिक थिएटरनं ह्या थिएटरची जी आज चांगली दृष्टिकोन जी दाखवलं आहे राऊत सरांनी, तर थिएटर मालकालाही माझी विनंती राहील तुम्ही याला कुठं गालबोट लावू नका आणि तुम्ही जितके घुंगरावर किंवा पारंपरिक पद्धतीने चालता येईल तेवढे थिएटर चालवावे. खूप सुंदर भाई. तुम्ही आपले वडिलांनी तमाशात काम केलं आहे म्हणून तुम्ही कला केंद्राला नावं ठेवत नाही किंवा वाईट म्हणत नाही आहे, ती सुद्धा एक कलाच आहे. पण तुम्ही एक चांगल्या इच्छेविषयी चांगली भावना व्यक्त करताय. खूप सुंदर. तुम्ही एक कलावंताचे पुत्र आहात आणि गुलाब बोरगावकर यांचं एक कुटुंब असं आहे की खूप समाजात मिळून मिसळून राहणारं, आपल्या वडिलांच्या विषयी आस्था असणारं. आणि मी पुस्तक काढलं म्हणून माझ्याशी संबंध खूप चांगला त्यांचा राहिलेला आहे. त्यांना खूप कौतुक वाटतं की कहाणी एका सोंगाड्याची हे पुस्तक माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या हस्ते प्रकाशित झालं. ते माझ्या माहितीप्रमाणे 2023ला जानेवारीमध्ये आणि त्या एका वेगळ्या पुस्तकाचा आज या ठिकाणी महाराष्ट्रभर ते गाजतं आहे. कदाचित त्याच्यावरही चित्रपट भविष्यात निघेल असं माझी आशा आहे. तर तुम्ही दोघांनी खूप सुंदररित्या घुंगरू चित्रपटाविषयी आणि आपल्या एकूणच कलेविषयी भूमिका मांडलेली आहे. बहिणीसुद्धा खूप चांगला या ठिकाणी योगायोगानं मला ते सापडलेले आहेत. कार्यक्रमाला बाहेर असतात पण आज योगायोगाने इथं सापडले आणि त्यांचीही प्रतिक्रिया घुंगरू या चित्रपटाविषयी किंवा या असणाऱ्या लघुपटाविषयी मी घेतलेली आहे. यानंतर परत आपण भेटूया.